नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रजनन संस्थेचा पार्ट 2 मध्ये आपण काही क्वेश्चन बघणार आहोत जे एक्झामसाठी खूप उपयुक्त आहेत. आरोग्यसेवक, सेविका, ANM, GNM यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. ज्या आरोग्य विभागाच्या त्यानंतर झेडपी, महानगरपालिका या सर्वांच्या ज्या एक्झाम घेता त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, स्त्रीच्या शरीरात अंडाणू तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ओओजेनेसिस. प्रश्न क्रमांक 2, पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्यासाठी योग्य तापमान राखण्याचे कार्य कोण करते? तर याचं उत्तर आहे अंडकोश. प्रश्न क्रमांक 3, फलनानंतर तयार झालेला झायगोट पुढे कशामध्ये विकसित होतो? तर याचं उत्तर आहे भ्रूण. प्रश्न क्रमांक 4, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये गर्भाशयाचा मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे बी, गर्भाशयाची वाढ व विकास करणे. प्रश्न क्रमांक 5, स्त्रीच्या शरीरात मासिक पाळी थांबवण्याच्या अवस्थेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मोनोपॉज. प्रश्न क्रमांक 6, पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वीर्य साठवून ठेवण्याचे कार्य कोण करते? तर याचं उत्तर आहे एपिडियामिस. प्रश्न क्रमांक 7, फलनानंतर गर्भाशयात तयार होणाऱ्या सुरुवातीच्या अवस्थेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे भ्रूण. प्रश्न क्रमांक 8, स्त्रीमध्ये इस्ट्रोजन हार्मोनचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे बघा बी, स्त्री लैंगिक वैशिष्ट्ये विकसित करणे. प्रश्न क्रमांक 9, गर्भधारणेचा कालावधी साधारण किती असतो? तर याचं उत्तर आहे 9 महिने. प्रश्न क्रमांक 10, स्त्रीच्या शरीरात अंडाणू दर महिन्याला साधारण किती वेळा बाहेर पडते? तर याचं उत्तर आहे 1 वेळ. प्रश्न क्रमांक 11, पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणू तयार होणारी सूक्ष्म नलिका कोणती? तर याचं उत्तर आहे बघा ए, सेमिनिफेरस ट्यूबल्स. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी स्त्री प्रजनन संस्थेचा बाह्य भाग कोणता? तर याचं उत्तर आहे योनी. प्रश्न क्रमांक 13, गर्भधारणेच्या काळात गर्भाला अन्न व ऑक्सिजन पुरवणारी रचना कोणती? तर याचं उत्तर बघा प्लासेंटा. प्रश्न क्रमांक 14, प्लासेंटा गर्भाशयात कशासाठी महत्त्वाचा असतो? वरील सर्व बघा, गर्भाशयाचे संरक्षण करणे, अन्न व ऑक्सिजन पुरवणे, हार्मोन तयार करणे इत्यादी. प्रश्न क्रमांक 15, पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्यास किती दिवस लागतात? तर याचं उत्तर आहे बघा सी, 64 ते 72 दिवस. प्रश्न क्रमांक 16, स्त्रीमध्ये गर्भाची सुरुवातीची अवस्था कोणती असते? झायगोट. प्रश्न क्रमांक 17, गर्भाशयाच्या आतील थराला काय म्हणतात? एंडोमेट्रियम. प्रश्न क्रमांक 18, स्त्रीच्या शरीरात अंडाशयाची संख्या किती असते? याचं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 19, गर्भाशयाला जोडलेल्या नलिकेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे अंडवाहिनी. प्रश्न क्रमांक 20, प्रजनन संस्थेमुळे मानव जातीमध्ये काय टिकून राहते? तर याचं उत्तर आहे बघा बी, संतती निर्माण करणे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसे वाटतात ते.